नमस्कार. मी जितेंद्र भगवान मराठे, अपक्ष उमेदवारी करतोय छत्री निशाणीवर, प्रभाग क्रमांक 13 ड मधनं. मी म्हणजे ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं संघर्षातला काळ होता, त्यावेळेला आम्ही या ठिकाणी पक्षासोबत आम्ही एकनिष्ठतेने काम केलं आणि हे करत असताना गेल्या लोकसभेच्या निवडणुका असतील, अनेक वेळा विधानसभेच्या निवडणुका असतील, या ज्या काट्याच्या टक्कर आपण ज्या ठिकाणी म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठं न डगमगता या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचंच काम शेवटच्या घटकेपर्यंत केलं. आम्हालाही वेगवेगळ्या परीने आम्हाला वेगवेगळे आमिष दाखवण्यात आले होते. सगळं करण्यात आलं होतं, पण तरीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच हेच चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वेळेला काम करत होतो, 2018 मध्ये निवडणूक लढवली, चारही आम्ही कमळावर निवडून आलो. त्याचबरोबर नागरिकांशी सतत संपर्क राहिला. छोट्या-मोठ्या समस्या असतील, त्यांचे सुखदुःख असतील, याच्यामध्ये आम्ही सगळं सामोरे जाऊन या ठिकाणी भाजपाचा एक चांगला बालेकिल्ला आम्ही तयार ठेवला. एवढं असताना या ठिकाणी आपण एका माजी पालकमंत्र्याच्या चिरंजीवासाठी आपण ह्या ठिकाणी त्यांना उमेदवारी द्यायची आणि संघटनेत काम करणाऱ्या ची उमेदवारी कापायची, याचा एक म्हणजे मलाही या गोष्टीची खंत आहे. बंड पुकारल्यानंतर कुठेतरी कारवाई भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे आणि कारवाई झाल्यानंतर तुम्हाला बडतर्फ करण्याचा आदेश त्यांनी काढलेला आहे. तुमच्यासह 27 लोक जे आहेत त्यांना बडतर्फ केलेलं आहे. आता ज्यावेळेला बंडखोर म्हणून माझ्यावर ज्यावेळेला आता कारवाई करण्यात आली, ज्यावेळेला आमची भारतीय जनता पार्टीचे ज्यावेळेला 57 नगरसेवक होते आणि 2.5 वर्षाच्या काळानंतर काही नगरसेवक आमच्यातनं निघून दुसऱ्या पार्टीमध्ये समर्थन देऊन त्यांचा महापौर केला. त्यावेळेला पार्टीच्या विरोधातलं ज्यावेळेला ही घटना घडली, त्यावेळेला त्यांच्यावर जी कारवाईची अपेक्षा होती, त्या ठिकाणी कुठेही इतकं तात्काळ लक्ष घातलं गेलं नाही. पण एका संघटनेच्या कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीने म्हणजे माझ्यासमोर जर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उमेदवार असता, तर मी निवडणूक लढली नसती. मी त्यांच्यासोबत पाठिंब्याने काम करत असतो, खांद्याला खांदा लावून फिरलो असतो. पण आमच्यासमोर तुम्ही ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक केडर तयार असून त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बरं घराणेशाही जिवंत ठेवण्यासाठी जर देत असाल, तर म्हणजे त्यांच्या सोयीनुसार राजकारण, की धरणगावमध्ये निवडणूक लागली, त्यांनी एकाला तिथं उभं करायचं. ग्रामीणची विधानसभेची निवडणूक लागली, त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवायची. जळगाव शहरामध्ये त्यांच्या लहान मुलाला निवडणूक लढवायची. उद्या उठून जिल्हा परिषदमध्ये पुन्हा एका भारतीय जनता पार्टी, मी तर सांगतो या आपल्या माध्यमातून, हे जितेंद्र मराठेवर ज्या पद्धतीने घडलेलं आहे आज, अशीच परिस्थिती जिल्हा परिषदच्या गटामध्ये उद्याच्या तारखेमध्ये ज्यावेळेला एखादा भारतीय जनता पार्टीचा ज्या ठिकाणी गट असेल, त्या गटाच्या ठिकाणी हे यांच्या मुलाची उमेदवारी मागतील आणि तिथं असाच एखादा संघटनेच्या कार्यकर्त्याचा बळी जाईल, अशी एक मानसिकता या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिसते.